नमस्कार, मी संतोष नागरे. विरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण तुम्हाला हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ घेत आहे की आजचा फ्रायडे शुक्रवार 17/10/2025 आपण याच महिन्यामध्ये एक यूट्यूब चॅनल सुरू केलं लहान मुलांचं. त्याचं नाव आहे विरू किड्स एज्युकेशन. छत्रपती संभाजीनगर, इयर आहे 2025. या चॅनलच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थी जे गोरगरीब आहेत, जे खेड्यापाड्यात राहतात आणि त्यांना शिकवणी वर्ग तिथे अवेलेबल होत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण इथे व्हिडिओ तयार करतो आणि युट्यूबला सेंड करतो या चॅनलवरती. यामध्ये सांगायचं असं झालं तर आता माझं इकडे जॉबला लागण्याच्या अगोदर मी डीएड माझं झालेलं आहे. 2 विषयामध्ये एमए केलं मी आणि इंटरमिजिएट वगैरे झालेलं असल्यामुळे शिक्षण क्षेत्राचा बऱ्यापैकी शिकवण्याचा एक अनुभव आहे. आणि माझ्या सोबत मिसेसचं पण डीएड वगैरे एमए डीएड असल्यामुळे आणि ती सध्या आता इंग्लिश स्कूलवर जॉब करत असल्यामुळे तिचा अनुभव आणि आम्ही दोघांनी मिळून जी घरी चर्चा करतो मुलांना शिकवण्याच्या संदर्भामध्ये, तर ते दोघांच्या डिस्कशन मधून आम्ही हा क्लास घेत असतो. सध्या याच महिन्यात युट्यूब चॅनलवरती आम्ही आलो आणि याचं सांगायचं असं तात्पर्य असं आहे की आम्हाला कॅमेरा समोर कधी बोलायची हिंमत नव्हती, परंतु आता कॅमेरा समोर हळूहळू हिंमत वाढायला लागली. आणि हिंमत वाढल्याच्या नंतर आपले जे व्हिडिओ आपण टाकतो त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी चांगल्या सुधारणा आपण नक्कीच करणार आहोत. मुलांमध्ये मुलांचा बौद्धिक क्षमता वाढावी, त्यांची शारीरिक, भावनिक, मानसिक आणि सर्व दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहोत. हा आपण जे क्लास घेणार आहोत ते आपल्या घरी जरी ते आता आम्ही छोट्या रूम मध्ये राहतो, इथे जरी मुले आमच्याकडे आली तरी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट निःशुल्क क्लास घेणार आहोत. आणि जर ऑनलाईन जरी मुलांनी क्लास बघितले तरीही कुठल्याही प्रकारची फी आपण आकारणार नाही. सर्व फुकट निःशुल्क आपण शिकवणार आहोत. एक शिक्षणाची आवड म्हणून आपण या क्षेत्रामध्ये उतरलो आहोत. आणि सांगायचं म्हणजे आपण आपला जॉब करून जो फावल्या वेळ आहे त्या फावल्या वेळेमध्ये आपल्या दोन्ही मुलांना आपण शिकवून त्यांच्या काही दुसरे जे मुलं असतात त्यांच्यासोबत आपण व्हिडिओ तयार करून आपण युट्यूबला अपलोड करतो. आणि माझं एवढंच सर्वांना सांगणं आहे की आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच लहान जी मुलं आहेत त्यांना या चॅनलचा नक्की फायदा होईल. आणि आम्ही याच्यामध्ये नवीन नवीन जे काही ऍड करायचं आहे ते आमच्याकडून जेवढं होईल आणि जेवढं आम्हाला करता येईल आमच्या दोघांचा पण आम्ही अनुभव पणाला लावू. लहान विद्यार्थ्यांसाठी, लहान मुलं असं म्हणतात की देवाघरची फुले असतात आणि या मला खूप आवडतात लहान मुलांना शिकवण्यासाठी. या मुलांसाठी जे करता येईल आपल्या जॉब करून आपण फावल्या वेळेमध्ये जे काही करता येईल ते आम्ही करण्यास तयार आहोत. आपलाही तसाच सपोर्ट आम्हाला राहू द्या. जेवढं तुम्ही चॅनलवरती आम्हाला दिसाल तेवढं आम्हालाही चांगलं वाटते. अजून मुलांना जेवढ्या सोप्या भाषेमध्ये शिकवता येईल ती आम्ही सोप्यात सोपी भाषा शिकवण्याचा प्रयत्न करू. जसं की आता सगळीकडे सीबीएसई पॅटर्न आहे, तर खेड्यापाड्यामध्ये मुलांना मराठी जास्त चांगल्या प्रकारे समजते, इंग्लिश थोडी कमजोर असते खेड्यातल्या मुलांची. आणि शहरातले जी मुलं असतात त्यांची इंग्लिश चांगली असते पण मराठी थोडी विकनेस पण असतो. म्हणून आपण दोन्हीचा एक ताळमेळ साधून आपण पहिले इंग्लिश मध्ये सांगून नंतर मराठीमध्ये त्याचा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण अगोदर क्लास घेण्याच्या अगोदर आजपासून उद्यापासून जे काही व्हिडिओ आपण टाकू त्याची अगोदर आम्ही स्वतः प्रिपरेशन करत जाऊ आणि त्या प्रिपरेशनच्या माध्यमातून ते व्हिडिओ आपण टाकत जाऊ. आपला सपोर्ट सदैव आमच्या पाठीशी राहू द्या. आपल्याला हा फक्त एक आपला छंद आहे आणि लहान मुलांना शिकवण्याची तळमळ आहे, म्हणून आपण या चॅनलच्या माध्यमातून पती पत्नी आम्ही शिकवणार आहोत. आपला काही जर चुकलं आमच्याकडून तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून आपण सांगत जा. अजून बरंच काही आपल्याला या क्लासेसच्या माध्यमातून करायचं आहे. आपण वेगवेगळ्या वर्कशीट तयार करणार आहोत लहान मुलांसाठी. आपण त्यांचे टेस्ट पेपर तयार करणार आहोत. त्यांच्याकडून आपण सगळं त्यांना पेन्सिल धरण्यापासून त्यांचे कर्सू रायटिंग, त्यांच्या मॅथ, रिझनिंग वगैरे जे आहेत ते सर्व आपण करणार आहोत. त्यासाठी तुमचा पण तेवढा सपोर्ट राहू द्या. आम्ही पूर्ण तयारीची सपोर्टनी आमचा जॉब करून आम्ही जे गोरगरीब विद्यार्थी आहेत जे फी भरू शकत नाही शिकवणी वर्ग ट्युशनचे त्यांच्यासाठी आपण
पूर्ण जो काही आपला वेळ आहे तो आपण देण्यास तयार आहोत. आपलाही आम्हाला सपोर्ट राहू द्या. मला एवढंच आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा खरोखर आवडला असेल आणि माझी जर यामध्ये तुम्हाला तळमळ जर जाणवत असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.